तर ज्या वेळेला हा अपघात झालेला आहे त्यावेळेचं सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते आता समोर आलेलं आहे। सकाळी 8:46 मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आला आणि त्यावेळेला नेमकं काय घडलेलं होतं त्याची भीषण दृश्य या आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत। ती दृश्य आता समोर आली आहेत। 8:46 हा स्फोट या ठिकाणी झाला। जेट ज्यावेळेला खाली आलं त्यावेळेला काही वेळ विमानानं घिरट्या घातल्या आणि त्यानंतर ते खाली येत गेलं। तिरप्या बाजूनं एका बाजूनं झुकलेलं असं हे विमान जे आहे ते खाली कोसळलं आणि त्याचा स्फोट झाला। अपघात किती ऋषाली भीषण होता आपण या ठिकाणी पाहतोय की स्फोट होतच विमान जे आहे ते खाली कोसळलेलं होतं आणि खाली पडल्यानंतर सुद्धा विमानामध्ये आणखी 2 ते 3 स्फोट झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलंय। भीषण असा स्फोट झालेला आहे म्हणजे काही सेकंद लागली असतील आजूबाजूच्या लोकांना कळायला की नेमकं त्या ठिकाणी घडलंय काय। मात्र ज्या वेळेला ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असेल की विमानाचा अपघात आणि त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार तर त्यावेळेला तिथल्या लोकांच्या मनावर किती मोठा आघात झाला असेल हे शब्दात मांडणं फार कठीण आहे। तर अपघाताची ही दृश्य आता समोर आली आहेत। सीसीटीव्ही आहे रस्त्याच्या या पलीकडचा आणि तिथेही या सीसीटीव्हीमध्ये ही दृश्य कैद झालेली आहेत। ज्यावेळेला विमान खाली येत होतं आणि त्यानंतर ते पडल्यानंतर जो स्फोट झाला आणि किती आगीचा भडका या ठिकाणी उडाला ती दृश्य या सगळ्यामध्ये कैद झालेली आहेत। खरं तर जवळच धावपट्टी आहे आणि धावपट्टीच्या बाजूला असलेला एक दरीसारखा जो भाग आहे त्या ठिकाणी हे विमान जे आहे ते कोसळलं। प्रत्यक्षदर्शींनी हा सगळा अपघात पाहिला आहे कारण ज्यावेळेला दादांचं विमान या ठिकाणी लँड होणार होतं त्यावेळेला धावपट्टीवर त्यांचे कार्यकर्ते देखील आलेले होते। पण ज्यावेळेला दादा बारामतीमध्ये येत त्यावेळेला तिथे कार्यकर्ते त्यांचं स्वागत करण्यासाठी म्हणून येत असत। त्यांचा ताफा जो आहे तो त्या ठिकाणी तैनात होता आणि इथूनच ते सभेसाठी जाणार होते। 4 सभा त्यांच्या बारामती आणि परिसरामध्ये होत्या जिल्हा परिषदेसाठी आणि त्यामुळे कार्यकर्ते दादांचा ताफा दादांचे सुरक्षा रक्षक त्यांचे गार्ड या ठिकाणी होते आणि त्यांच्या समोरच हा अपघात झालेला आहे।